त्यावेळेस आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया। सुरुवातीला स्तोत्रवेद पुस्तकाचा 100वा अध्याय आपण वाचूया। उपकार स्तुती करण्याचा आदेश। उपकार मानण्याचे स्तोत्र। अहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या। परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुर्णातील कळप आहोत। त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा। त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते। भीती कुणाची नचका उरली, पापी जनांची दया नाली। भीती कुणाची नचका उरली, पापी जनांची दया नाली। सर्वच आहे तुझ्या रे हाती, करुणा कर तुझ्या जगती। सर्वच आहे तुझ्या रे हाती, करुणा कर तुझ्या जगती। परमेश्वरा करुणा करा, जगले जगाला का तू मला। जग्यांत आला हे ना समजले, तुझ्यापासून हे जग गेले। जग्यांत आला हे ना समजले, तुझ्यापासून हे जग दूर गेले। संकट आहे साऱ्यांवरती, कृपा कर तुझ्या धरती। संकट आहे साऱ्यांवरती, कृपा कर तुझ्या धरती। परमेश्वरा करुणा करा, गजले जगाला का तू मला। शब्द मात्र बोल तू प्रभु, कोरोना नष्ट होईल येशू। शब्द मात्र बोल तू प्रभु, कोरोना नष्ट होईल प्रवेशू। विश्वास आहे तुझ्यावरती, दया कर तू मानवावरती। विश्वास आहे तुझ्यावरती, दया कर तू मानवावरती। परमेश्वरा करुणा करा, जगले जगाला का तू मला। जगले जगाला का तू मला। आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो म्हणजे योहानकृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 24 पासून ते 29 वचन। नव्या करारामधून योहानकृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय 24 पासून ते 29 वचन। यावेळेस आमच्यामध्ये गीतांजली ओळ आहेत, त्यांना मी विनंती करतो की ते आपल्याला शास्त्रवचन वाचून दाखवतील। आजच्या मननासाठी शास्त्रभाग आपण वाचूया। योहान 20वा अध्याय 24 ते 29। येशू थोमाला दर्शन देतो। येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्या बरोबर नव्हता। यास्तव दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले। तरी त्याने त्यास म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचं वण पाहिल्या वाचून, खिळ्याच्या वनात आपले बोट घातल्या वाचून
व त्याच्या खुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा आत असून त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे करून माझ्या हातात पहा, आपला हात इकडे पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासीन असू नको, तर विश्वास धरणारा आहेस. येशूने त्याला म्हटले, माझा प्रभू, माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले म्हणून विश्वास धरिला आहे. पाहिल्या वाचून विश्वास धरणारे ते धन्य. परमेश्वर पिते हे वचन आपल्यासाठी आशीर्वादित करो. राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं, चलते जाना. यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना. संसार के अंत तक वो तेरे साथ है. मंडळीमध्ये आज ज्या कोणाचे वाढदिवस असतील, लग्नाचे वाढदिवस आणि वाढदिवस असतील, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. त्याच पद्धतीने जे लोक आजारी असतील आणि जे या सर्व प्रसंगामध्ये ते दुःखी, कष्टी, निराश्रित असतील, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. पवित्र संदेश परिषद आकाश व पृथ्वीवर सन्मान करतो, तुला मान मे माताने सरस्व करू. आजच्या दिवसासाठी आम्ही प्रार्थना करतो की आज संपूर्ण जग दुःखामध्ये चाललेलं आहे. भीती आणि मृत्यू आणि या सर्व गोष्टी सर्व जगामध्ये बोललं जात आहे. आणि अशा वेळेस आम्ही तुझ्या जवळ येतो, तुझ्या चरणाजवळ येतो, प्रार्थना करतो प्रभू की आज सर्व गोष्टींमधून तू आम्हाला बाहेर काढ. आज हा जो कोरोनाचा विषाणू आहे प्रभू, याच्यावर कुठल्या प्रकारचा इलाज नाही, परंतु आता आम्ही मागत आहोत की तुझं रक्त जे आहे प्रभू, तुझ्यावर बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेला आहे, जो आमचा विश्वास आहे त्याच्याद्वारे आम्ही मागत आहोत प्रभू की आमचे जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, आमचे चर्चमधले मेंबर्स आहेत आणि बरेच जण प्रभू आहेत की ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्या सर्व लोकांना तू शांती दे, शक्ती दे, सामर्थ्य दे, आरोग्य दे प्रभू. आमचे राजकीय नेते आहेत प्रभू, त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. संपूर्ण डॉक्टर्स वर्ग, सफाई कामगार, त्याच पद्धतीने पोलीस यंत्रणा आणि नव्हे तर प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो की हे सर्वजण या युद्धामध्ये जे सहभागी असताना प्रभू त्यांना आशीर्वादित असं कर, त्यांच्या कामामध्ये त्यांना बरकत दे प्रभू. आणि मागत आहे की कोणताही व्यक्ती या कोरोनामुळे आजारी पडू देऊ नकोस प्रभू. आणि आज लवकरात लवकर हा लॉकडाऊन उघडून आम्ही प्रत्येक जण चर्चमध्ये यावं, तुझी स्तुती करावी, तुझी आराधना करावी असं तो उदे प्रभू. आज यावेळेस मी प्रार्थना करतो सर्व आजारी लोकांसाठी की त्यांना तो आजारातून त्यांना लवकर बरं कर, त्यांना चांगलीशी तब्येत दे, त्यांना चालव प्रभू, त्यांच्यावर राहा. यावेळेस मी विशेष करून मागत आहे की प्रभू मंडळीमध्ये ज्या लोकांचे आज वाढदिवस आहेत त्या सर्व वाढदिवस असणाऱ्या व्यक्तींसाठी मी प्रार्थना करतो. त्यांना योग्य रीतीने सेलिब्रेट करता येत नसेल तरी देखील आम्ही मागत आहोत प्रभू की त्यांना आशीर्वादित असं प्रभू. या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना आशीर्वादित असं कर. काही लोकांचे लग्नाचे वाढदिवस आहेत त्या लोकांसाठी देखील मी प्रार्थना करतो प्रभू की त्यांना देखील तो आशीर्वादित असं कर. त्यांच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूने पूर्ण कर. आज संपूर्ण लोकांना तो आशीर्वादित केलंच म्हणजे ना येशूच्या गोड आणि प्रिय नावाने कोणता आहे आमेन. थोड्या वेळापूर्वी जो शास्त्रभाग वाचला गेला होता तो म्हणजे यौन शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 24 पासून तर 29 वचन. अतिशय सुंदररीत्याने हे शास्त्रभाग आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मागील रविवारी आपण पेत्राविषयी वाचलं होतं, पेत्राविषयी विचार केला होता आणि जे मी माझा आजचा जो संदेशाचा विषय मी घेतलेला आहे की मागील रविवारी जो पुनरुत्थित असा प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला भेटतो, पेत्राच्या जीवनामध्ये असलेल्या दुःख, त्याच्या जीवनामध्ये असलेला अविश्वास काढून टाकतो आणि त्याच्यावर एक जबाबदारी टाकतो, ती म्हणजे मंडळी स्थापन करण्याची.
आणि आज आपण एका दुसऱ्या शिष्याविषयी पाहणार आहोत. आणि तो दुसरा शिष्य म्हणजे येशू ख्रिस्ताचा दुसरा शिष्य आहे, त्याचं नाव आहे थोमा. आणि या थोमाच्या विषयी आपण थोडा विचार करूया. चला तर अतिशय सुंदर अशा ठिकाणी आपण थोमाचा विचार करूया की थोमाने त्याच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला कसं स्थान दिलं, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये कसं कॉन्ट्रीब्युशन केलं त्यांनी, आणि त्यांनी आपल्या भारत देशामध्ये येऊन सुवार्ता कशी सांगितली याच्याकडे आपण पाहूया. एक थोडीशी आपण क्लिप पाहूया. We have seen the Lord. Except I shall see in his hands the print of the nails, and put my finger into the print of the nails, and thrust my hand into his side, I will not believe. Peace be unto you. Reach hither thy finger, and behold my hands. And reach hither thy hand, and thrust it into my side. Be not faithless, but believing. My Lord and my God. Thomas, because thou hast seen me, thou hast believed. Blessed are they that have not seen, and yet have believed. क्लिप बघितल्यानंतर आम्हाला असं जाणवतं की हा थोमा त्या वेळेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला कसा पद्धतीनं भेटला असेल, आणि त्या खोलीमध्ये थोमा प्रभू येशू ख्रिस्तासंती बोलत असताना कसे त्याच्या मनामध्ये विचार असतील याच्यावर आपण थोडा विचार करूया. आणि थोमा या शब्दाचा दुसरा अर्थ म्हटलं गेलं की दुदुम, असं देखील त्याला म्हटलं गेलेलं आहे. आणि याचा अर्थ की दुदुम म्हणजे जुळा. आणि पवित्र शास्त्राचा जो अभ्यासक जे आहे ते असे म्हणतात की त्याला अजून कुणी एक जुळा भाऊ असेल, म्हणजे त्याला एक जुळा भाऊ देखील असू शकतो, परंतु त्याच्यावर जास्त फोकस असं दिलं गेलेलं नाहीये. आणि हा अरेमिक शब्द आहे, आणि त्याच पद्धतीने थोमा हा जो शब्द आहे तो ग्रीक शब्द आहे. आणि ह्या दोन्ही शब्दाचं कॉम्बिनेशन म्हणजे आम्हाला हा थोमा पाहायला मिळतो. आणि या थोमाच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहायला गेलं की त्याला प्रभू येशू ख्रिस्तांनी पाचारण केलं, त्याच्या शिष्यांमध्ये त्याला बोलवण्यात आलं, आणि शिष्यांमध्ये त्याची गणती झालेली आहे, आणि 12 शिष्यांमधला हा एक थोमा. आणि हा थोमा पहिल्यापासूनच जर आम्ही थोमाचा विचार केला तर असं आम्हाला पाहायला मिळतं की थोमा हा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्यामध्ये आपल्याला अविश्वास दाखवणारा एक असं कॅरेक्टर असं आम्ही समजू शकतो की त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या कॅरेक्टरवर अविश्वास दाखवतो असं आम्हाला पाहायला मिळतं. जर पवित्र शास्त्राचा अभ्यास केला तर आम्हाला ह्या अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्याच्या येशू ख्रिस्ताचे जे 12 शिष्य आहेत ना, त्या 12 शिष्यांचा जर आम्ही अभ्यास करत गेलो तर प्रत्येकाच्या मध्ये एक वेगवेगळा असा गुण असा आम्हाला पाहायला मिळतो. जर पेत्राचा जर अभ्यास केला तर पेत्रामध्ये एक धाडसीपणा होता की ज्या ठिकाणी प्रभू असेल, ज्या ठिकाणी माझा गुरु असेल, जो काय माझा गुरु काम करतो तेच मला करायचं आहे, हा विचार त्याच्या मनामध्ये असायचा. तर हा थोमा जो होता, ह्या थोमाच्या मनामध्ये काय विचार असायचे की जो काय प्रभू येशू ख्रिस्त बोलतो त्याच्यावर अशंका म्हणजे अविश्वास दाखवायचा की जर प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं की हे आपण करूया तर त्याच्या ठिकाणी तो म्हणेल की हे होऊ शकतं का. उदाहरणार्थ आपण बघायला गेलो तर योहान शुभवर्तमान ह्याचा 11वा अध्याय आणि 11व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी लाजरस नावाचा व्यक्ती जो होता तो मरण पावलेला आहे, आणि या मरण पावलेल्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्त भेटायला चाललेला आहे, आणि तो म्हणतो की लाजरसला भेटण्यासाठी मी गेलो नाही, याच्याबद्दल मी स्वतःला धन्यवाद समजतो, आणि आता आपण जाऊया आणि त्या ठिकाणी त्या लाजरसला
मरणातून जिवंत करूया, असं तो आपल्या शिष्याशी बोलत होता. आणि त्यावेळेस थोमा म्हणतो की चला आपण देखील त्या संगती मरायला जाऊया. पहा, म्हणजे त्याच्या मनामध्ये काय विचार होता की तो असं नाही म्हटला की चला आता येशू ख्रिस्त तू आता त्याला आजारातला मरणातून जिवंत करण्यासाठी चाललेला आहे, आमचा देखील सपोर्ट तुला आहे आणि आम्ही देखील तुझ्या संगती येतो, असं कॉन्फिडन्सली तो बोललेला नाहीये. तो आपल्या बंधुवर्गांना काय म्हणत आहे की चला आता आपण देखील त्या संगती मरायला जाऊया. म्हणजे या ठिकाणी त्याचं कॅरेक्टर जे आम्हाला पाहायला मिळतं ते कॅरेक्टर म्हणजे अविश्वासाचं कॅरेक्टर. येशू ख्रिस्ताच्या कार्यामध्ये अविश्वास दाखवणारा एक असा 12 शिष्यांमधला एक कॅरेक्टर आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. पुढे जाऊन आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताचं मरणाच्या दिशेने तो वधस्तंभाच्या दिशेने चाललेला आहे. वधस्तंभाच्या दिशेने जात असताना योहान सुवर्तमानाचा 14वा अध्याय आम्हाला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही पित्यावर विश्वास ठेवा आणि त्यानंतर माझ्यावरही विश्वास ठेवा. आणि हा विश्वास ठेवत असताना तो पुढे जाऊन म्हणतो की माझ्या पित्याकडे राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत आणि मी ज्या ठिकाणी जात आहोत ते तुम्हाला आता माहिती नाहीये. आणि मग त्या ठिकाणी तो थोमा त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला पुन्हा एकदा प्रश्न करतो की प्रभू तू कुठं चाललास हे आम्हाला माहिती नाही, तर मग आम्हाला पिता या गोष्टी आम्हाला या सर्व गोष्टी माहिती होणार नाहीत. आणि मग योहान सुवर्तमानाचा 14वा अध्याय आणि 6वं वचन आम्हाला त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्याशिवाय कोणी पित्याकडे जाऊ शकत नाही. हे जे उद्गार प्रभू येशू ख्रिस्ताने त्या थोमा संगती काढलेले आहेत ते उद्गारामध्ये आम्हाला काय पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताने त्या थोमाला सांगितलं की जर पित्याकडे जायचंच आहे तर त्या ठिकाणी माझ्याशिवाय कोणताही असा दुसरा मार्ग नाही. तो असा नाही बोलला. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आपण भाषांतर पाहूया की त्या ठिकाणी तो असं नाही बोलला की जगामध्ये अनेक मार्ग आहेत, त्यामधला एक असा मार्ग आहे की तो मार्ग म्हणजे येशू आहे की आणि त्या मार्गानुसारही तुम्ही त्या ठिकाणी पित्याकडे जाऊ शकता. जर मी उदाहरण द्यायचं जर झालं तर मी असं म्हणू शकेल की मला मुंबईला जायचं आहे आणि मुंबईला जाण्यासाठी माझ्याकडे अनेक प्रकारचे मार्ग आहेत. कदाचित मी ट्रेनने जाऊ शकेल, कदाचित मी प्लेनने जाऊ शकेल, कदाचित मी जहाजाने जाऊ शकेल, कदाचित मी माझ्या 4 व्हीलरने जाऊ शकेल, माझ्या 2 व्हीलरने जाऊ शकेल, कदाचित मी चालतही जाऊ शकेल. अनेक प्रकारचे मार्ग आहेत की मला मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी. परंतु या ठिकाणी असं प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी शिकवत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की जो सार्वकालिक असा पिता आहे त्याच्याकडे जाण्याचा एकमेव मार्ग आणि तो म्हणजे मार्ग कोणता असेल स्वतः येशू ख्रिस्त आणि तोच तो मार्ग आहे. आणि थोमाला हे ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तांनी दाखवून दिलं. नव्हे तर त्यांनी संपूर्ण शिष्य लोकांना देखील सांगितलं की मीच तो मार्ग आहे आणि संपूर्ण यहुदी लोक ज्या ठिकाणी होते त्या लोकांना देखील त्यांनी समजावून सांगितलं. म्हणजे थोमाचा जो दुसरा कॅरेक्टर होता की येशू ख्रिस्ताच्या तो त्या ठिकाणी त्याचा एक चांगला स्वभाव देखील असं मला म्हणता येईल की तो त्याच्या मनामध्ये काही ठेवत नसायचा. तो पटदिशीन बोलून मोकळा व्हायचा. त्या ठिकाणी लोकांना काही वाटू द्या त्याच्याशी त्याला काही घेणे देणं नसायचं. गुरु काय म्हणतो याच्याशी त्याला काही घेणे देणं नसायचं. माझ्या मनामध्ये ही शंका आहे ती मी कबूल करतो आणि तो मोकळी करून टाकायचा. आणि हा थोमाचा एक चांगला देखील स्वभाव आहे असं आपण समजू शकतो. पुढे जाऊन आम्हाला पाहायला मिळतं की थोमा या ठिकाणी ज्या वेळेस येशू ख्रिस्त या शिष्य लोकांना भेटला आणि येशू ख्रिस्त शिष्य लोकांना भेटल्यानंतर शिष्य लोकांना त्यांनी दाखवून दिलं की मी जिवंत आहे. आणि त्यावेळेस थोमा त्या ठिकाणी नव्हता. फार या ठिकाणी कॉम्प्लेक्स आहे. आम्हाला असं पाहायला मिळेल की येशू ख्रिस्त शिष्य लोकांना भेटतो आणि शिष्य लोकांना भेटून तो त्यांना सांगतो की मी जिवंत आहे, मी तोच येशू ख्रिस्त आहे. आणि कदाचित या ठिकाणी यहुदा इस्करियोतने आत्महत्या केली होती आणि मग त्या ठिकाणी फक्त 10 शिष्य असेल असं आपण धरूया आणि काही त्या ठिकाणी आणखी स्त्रिया देखील असतील आणि जे शिष्यवर्ग 20-25 जण असतील असं मला वाटतं. आणि अशा ठिकाणी या सर्व लोकांमध्ये येशू ख्रिस्त येतो आणि तो त्यांना सांगतो की मी जिवंत आहे. आणि त्या ठिकाणी थोमा नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी ते थोमा नावाचं जे कॅरेक्टर आहे थोमा नावाचा जो व्यक्ती आहे त्या गर्दीमध्ये त्या पहिल्या भेटीमध्ये तो त्या ठिकाणी नाहीये. आणि या सर्व गोष्टी नसल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये या शिष्य लोकांना देखील प्रश्न होता की खरंच तो येशूच आहे का. फार त्या ठिकाणी येशू ख्रिस्त जिवंत झाला हे त्यांना माहिती होतं. परंतु तोच येशू आहे का की जो वधस्तंभावर मरण पावला होता. तोच येशू ख्रिस्त आहे का की ज्याच्या संगती आम्ही 3.5 वर्ष कार्य केलेलं आहे. याच्या सर्वांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली होती. असा एकटा असा थोमा नव्हता तर प्रत्येकाच्या मनामध्ये शंका होती. थोमाच्याही मनामध्ये होती, अँड्रूच्याही मनामध्ये होती, योहानाच्याही मनामध्ये होती. परंतु फक्त एकच असा व्यक्तिमत्व होता आणि तो म्हणजे त्या ठिकाणी थोमा जो होता तो बोलून दाखवायचा. आणि मग काही काळानंतर 1 आठवड्यानंतर पुन्हा येशू ख्रिस्त येतो आणि त्या काळामध्ये थोमाच्या कानावर ही बातमी जाते. शिष्य लोक त्या थोमाला सांगतात की अरे प्रभू उठलेला आहे, प्रभूने आम्हाला दर्शन दिलेलं आहे. त्या माडीवरच्या खोलीमध्ये तो आमच्याशी बोलला, आमच्याशी सगळ्या गोष्टींची वार्तालाप केली. आणि मग या ठिकाणी तो थोमा जो होता तो म्हणतो की अरे या गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही.
जोपर्यंत मी त्याला बघत नाही, मी जोपर्यंत त्या हातामध्ये ते खिळ्याचं वन पाहत नाही, मी त्या खुशीमध्ये हात घालून बघत नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवत नाही. आणि म्हणून आजचा जो माझा संदेशाचा जो मी थीम घेतली होती की येशू ख्रिस्त त्याला म्हटला की स्टॉप डाउटिंग अँड बिलीव्ह. तुझा जी शंका घ्यायचा जो तुझा स्वभाव आहे तो पूर्णपणे बंद कर आणि विश्वास ठेवायला सुरुवात कर. आज आमच्या सर्वांना ह्या संदेशातून मी तुम्हाला हे सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. या गोष्टीवर आम्ही डाऊट घेणं बंद करायला पाहिजे. आज जग देखील त्या ठिकाणी हा विचार करत आहे. आज लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये आम्ही पूर्णपणे निगेटिव्ह ह्याच्यामध्ये देखील गेलेलो आहोत की आम्ही असा विचार करायला लागलो की पवित्र शास्त्रामध्ये याला काय अभिवचनं दिले, काय झाले, ते काही असू द्या, परंतु येशू ख्रिस्त हा मरणातून उठलेला आहे. या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवून पुढे चाललंच पाहिजे. आणि मग या ठिकाणी थोमाचा हा जो शंका होती, थोमाची जी शंका होती ती शंका म्हणजे काय की येशू ख्रिस्त मरणातून उठलेला आहे तर तोच येशू ख्रिस्त आहे का, हा विचार त्याच्या डोक्यामध्ये होता. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा ते सर्वजण जमलेले होते आणि त्यामध्ये थोमा होता आणि येशू ख्रिस्त दरवाजा बंद होता आणि येशू ख्रिस्त आतमध्ये आलेला आहे आणि त्या थोमाशी तो डायरेक्ट बोलत आहे आणि थोमाला तो म्हणत आहे की थोमा तू माझ्याजवळ आहे, माझ्या हातामध्ये हात घाल आणि ज्या ठिकाणी त्या ठिकाणी खिळे होते त्या खिळ्यांकडे बघ, त्या खुशीमध्ये बघ आणि मी तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि आता ज्या ठिकाणी अविश्वासणारा असू नकोस तो विश्वासणारा असू. आणि मग ज्यावेळेस तो थोमा येतो तर आपल्या प्रभूच्या हातामध्ये हात घालतो, त्या ज्या ठिकाणी खिळे ठोकलेले होते त्या खिळ्यामध्ये हात घालतो, खुशीमध्ये हात घालतो आणि मग त्या ठिकाणी म्हणतो की माझा प्रभू माझा देव. आणि मग त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की अविश्वासणारा असू नकोस तर विश्वासणारा आज. कारण या पुढे काय होणार आहे की जे तुम्ही सर्वजण आहात तुम्ही डोळे बघून विश्वास ठेवतात, परंतु पुढे जाऊन असे लोक असणार आहेत की जे लोक बघत नाहीत परंतु ते विश्वास ठेवणार आहेत. आणि म्हणून थोमाला प्रभू येशू ख्रिस्तांनी हे सांगितलेलं आहे, एक कदाचित आज्ञा दिलेली आहे की यापुढे तू आता असं राहू नकोस, तर तू आता बघितलेला आहेस की मी पुनरुत्थित झालेला आहे. आणि मग हा जो थोमा आहे त्या ठिकाणी पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला लागलेला आहे आणि तो त्या ठिकाणी म्हणतो की माझा प्रभू माझा देव. यापर्यंत आम्हाला या ठिकाणी सर्व स्टोरी माहिती आहे. या थोमाने प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केलं, तो सरेंडर झाला आणि ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताला सरेंडर होतो त्यावेळेस आम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतात. आणि कोणी एकाने अतिशय सुंदर रीतीने म्हटलेलं आहे, जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्णपणे समर्पित होतो त्या व्यक्तीच्या जीवनाच्याद्वारे परमेश्वर फार मोठे कार्य करायला तयार असतो. आणि म्हणून आज या थोमाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळते की थोमा हा प्रभू येशू ख्रिस्ताला सरेंडर झाला आणि त्यांनी आपल्या जीवनामधली सर्व गोष्टी केलेल्या आहेत. पुढे जाऊन अतिशय महत्वाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की हाच थोमा इसवी सन 52 मध्ये हा थोमा त्या ठिकाणातून इस्रायलमधून निघाला, तो येऊन भारतामध्ये पोहोचला आणि केरळ ह्या ठिकाणी तो येऊन पोहोचलेला आहे. केरळ या ठिकाणी त्यांनी सुवार्थ सांगितली. मलबार जे लोक होते आणि त्या मलबारी लोकांना त्यांनी सुवार्थ सांगितली, त्या ठिकाणच्या अनेक लोकांना त्यांनी सुवार्थ सांगितली. त्यांनी ख्रिस्ताची सुवार्थ सांगत असताना त्यांनी त्या ठिकाणी 7 मंडळ तयार केलेले आहेत. अनेक भारत ह्या देशाला असं सांगितलं जातं की हा जो ख्रिस्ती धर्म आहे, हा जो येशू आहे, हा ब्रिटिश मिशनऱ्यांनी आणलेला आहे असं लोकांचा हा ठिकाणी समज आहे. परंतु मी तुम्हाला ह्या गोष्टी म्हणून सांगतो की हा जो येशू इसवी सन 52 साली भारतामध्ये थोमाच्या मार्गाने आपल्यापर्यंत येऊन पोहोचला होता. केरळ या राज्यामध्ये थोमाच्या 7 मंडळ्या त्यांनी तयार केल्या आणि तो त्या ठिकाणी सुवार्थ सांगत गेला. आणि मग त्या ठिकाणी आम्हाला आणखी एक अशी दंतकथा सांगितली जाते अथवा एक स्टोरी सांगितली जाते की त्या ठिकाणी एक राजा होता आणि या राजाच्या समोर हा थोमा गेला आणि थोमाने त्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्थ सांगत होता. आणि सुवार्थ सांगत असताना त्यांनी त्याला सांगितलं की परमेश्वर हा जो आहे तो मनुष्याचं रूप धारण करून ह्या जगामध्ये आला आणि तो त्या ठिकाणी त्या वधस्तंभावर मरण पावला आणि हीच ती सुवार्थ आहे आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल, हीच ती सुवार्थ आहे. त्यावेळेस कुठल्या प्रकारचा नवाकारा लिहिलेला नव्हता आणि ही सुवार्थ ही तोंडी सांगितली गेली होती. आणि मग त्या ठिकाणी तो जो राजा होता तो म्हटला की मी याच्यावर विश्वास ठेवत नाहीये, मला हे पटत नाहीये. जर तो देव होता तो जर त्यांनी एखाद्या देवदूताला पाठवायचं होतं आणि त्या देवदूताने त्या मनुष्याचं त्या ठिकाणी तारण करायला पाहिजे होतं. हा विचारांनी तो राजा त्या ठिकाणी त्या थोमाला बोलत होता. आणि मग त्या ठिकाणी थोमाने त्या राजाला म्हटला की महाराज तुम्ही असं करा, उद्या त्या नदीच्या जवळ या, येताना जो तुमचा लहान मुलगा आहे त्याला घेऊनच या. तो मुलगा जो आहे त्या मुलाला पण घेऊन यायचा आहे आणि त्याचबरोबर तुमची संपूर्ण जे काय सैनिक आहे ते देखील तुम्ही घेऊन यायचं आहे.
आणि मग त्या ठिकाणी घेऊन आल्यानंतर त्याची जी दाई होती, त्या मुलाला सांभाळणारी ती दाई होती, त्या दाईच्या हातामध्ये ते मुलगा ते दिलं जातं. आणि मग त्या ठिकाणी राजा त्या ठिकाणी थांबलेला असतो आणि राजा म्हणतो की आता हा थोमा मला काय सांगणार आहे, की ही सुवार्ता मला कशी सांगणार आहे. आणि मग या थोमाने त्या दाईला सांगितलेलं असतं की तू चालत चालत त्या मुलाला घेऊन त्या नदीमध्ये जा. आणि मग त्या ठिकाणी ती बाई जी आहे त्या मुलाला, राजाच्या एकुलत्या एका मुलाला घेऊन त्या नदीमध्ये जायला सुरुवात करते. आणि त्यावेळेस तो राजा ओरडायला लागतो, अरे बाई तू काय करत आहेस, माझ्या मुलाला त्या ठिकाणी काय हे करत आहेस, आणि तू थांब, अरे तो बुडल, असं अशा या सर्व गोष्टी तो करत असतो. आणि सरते शेवटी तो राजा संपूर्णरित्याने काय पुढचा मागचा विचार न करता त्या नदीमध्ये उडी मारतो आणि आपल्या मुलाला वाचवतो आणि आपल्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी नदीच्या काठी येऊन थांबतो. आणि त्याच वेळेस तो थोमा त्या ठिकाणी येतो आणि त्याला म्हणतो की महाराज, तुमच्याकडे एवढं मोठं सैन्य होतं, मग तुम्ही त्या सैन्याला का नाही आज्ञा केली, त्या एखाद्या शिपायाला का नाही आज्ञा केली की तू जाऊन त्या मुलाला वाचव. तर त्या ठिकाणी तो राजा त्याला म्हणतो की अरे बाबा, हे मूल माझं आहे आणि त्याला वाचवण्यासाठी मलाच त्या नदीमध्ये उतरावं लागणार होते. आणि ह्या कथेमधून त्या ठिकाणी कन्क्ल्युजन त्या थोमाने फार सुंदर त्यांनी केलं की परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलेलं आहे आणि मनुष्याच्या पापामुळे त्या मनुष्याचं रूप धारण करूनच त्या प्रभू येशू ख्रिस्ताला जगातमध्ये यावं लागलं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या राजाने प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे. पुढे जाऊन आम्हाला पाहायला मिळतं की 3 जुलै 1972 साली या थोमाला त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे. तो म्हणजे त्या ठिकाणातून तो त्या ठिकाणी तामिळनाडू या ठिकाणी गेला. तामिळनाडूमध्ये त्याला त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे. अनेक कट्टर असे ब्राह्मण लोक होते. त्या ब्राह्मण लोकांना तो सुवार्थ सांगत होता आणि सुवार्थ सांगत असताना त्या ठिकाणी त्याला मारण्यात आलेलं आहे, त्याचा खून करण्यात आलेला आहे. आणि ज्या ठिकाणी त्याचं खून करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आज मोठंच्या मोठं चर्च आहे. आज मला या ठिकाणातून तुम्हाला हे सांगायचं आहे प्रियानो की आज हा थोमा प्रभू येशू ख्रिस्ताचा एक दुसरा शिष्य, की ज्या शिष्याने येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर प्रश्न निर्माण केला होता. आणि तो प्रश्न अतिशय स्वाभाविक होता की त्याला तुम्ही आणि मी देखील असतो तर आम्ही तोच प्रश्न उपस्थित केला असता की खरंच प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या ठिकाणी तो उठलेला आहे का. कदाचित आज आम्ही सर्वजण पाहत आहोत की व्हॉट्सअपवर अनेक प्रकारच्या अफवा येतात, खरं काय खोटं काय हे आम्हाला समजत नाही. त्याच पद्धतीने ते अफवा तर नाही ना, परंतु या थोमाने त्या ठिकाणी तो प्रश्न उपस्थित केला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला योग्य असं उत्तर दिलेलं आहे. आणि आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला मला सांगत आहे की मी आज त्या थोमाच्या द्वारे आज तुमच्याशी बोलत आहे की आज कदाचित आमच्यामध्ये हा अविश्वास असेल की कदाचित प्रभू येशू ख्रिस्त खरंच उठलेला आहे का. आणि म्हणून या थोमाने आज पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताला सरेंडर झाला. आणि जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्णपणे सरेंडर होतो त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य केल्याशिवाय कधीच राहणार नाही. कदाचित आमचा अविश्वास असेल, कुठल्या मोठे प्रश्न असतील, ते सर्व प्रश्न आम्ही येशूच्या चरणाजवळ देऊया, कारण तो पुनरुत्थित असा प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्यांनी तुम्हाला मला आशीर्वादित करण्याचं ठरवलेलं आहे. त्यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया, त्यानंतर आशीर्वाद दिला जाईल आणि त्यानंतर आपण थांबूया. हे आमच्या स्वागतीन पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्यातून सोडले तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास स्पर्शी घालू नकोस, तर आम्हास सैतापासून सोड. कारण ही राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणी व तुमच्या विचार आतापासून सदा सर्व काळ ख्रिस्त येशूमध्ये दाखव. आणि देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हा बरोबर आतापासून सदा सर्व काळ असो. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर तो बा